मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील जबरदस्त भागामध्ये आपण बघणार आहोत. रम्याने आर्याच्या घरी येऊन तिला बेशुद्ध करून ते डॉक्युमेंट शोधलेले असतात, जे आर्याने नंदिनीच्या रूममधून चोरले होते. रम्याला समजतं की या तिघांमध्ये सरोगसी ॲग्रीमेंट झालेला आहे. आता हा मोठा बॉम्ब हाती लागल्याचं वसू आत्याला रम्या घरी येऊन सांगते. इकडे मानिनी, काव्या आणि सगळ्यांनाच येणाऱ्या वादळाचे संकेत मिळत असतात. काहीतरी अनर्थ घडणार असं सतत मानिनीला जाणवत असतं. नंदिनी आपल्या कपाटामध्ये ती फाईल पाहते, तर त्या फाईलमध्ये ॲग्रीमेंटचे ते डॉक्युमेंट नसतात. हे बघून नंदिनी घाबरून जाते आणि याबद्दल जीवाला सांगते. तिकडे आर्यालासुद्धा जाग आल्यानंतर तिला समजतं की पेपर्स तिच्या इथून सुद्धा गायब झाले आहेत. रम्या आर्याच्या घरी आल्यानंतर तिचं पैंजण तिथं पडलेलं असतं. यावरूनच रम्या आर्याच्या घरी आली होती हे पुढं समजेल. दुसऱ्या दिवशी आता वसू आत्या आणि रम्या हा मोठा धमाका करतात आणि सगळ्यांना सांगतात की नंदिनी खोटं पोट लावून सर्वांना फसवत आहे. आता हे समजल्यानंतर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. गुरुजी ज्या वादळाचे संकेत देत होते ते वादळ अखेरीस आलेलं असतं. आपण लपवत असलेल्या खोट्याची कबुली नंदिनीकडून येताच काव्य चक्कर येऊन खाली पडते. आता हे सत्य समजल्यानंतर देशमुख कुटुंबामध्ये कोणतं मोठं वादळ येणार हे बघणं रंजकदार असणार आहे. तर यापुढील अपडेट्स जाणून घेण्याकरिता लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा.